थोडी घाई करा. ऑनफिल्ड अंपायर अजूनही 2-3 मॅचेस आम्हाला खेळवायचे आहे, त्यामुळे स्पीडअप करा विनंती करतोय. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विक्रम या खेळाडूला घोषित केला. विक्रम, मॅन ऑफ द मॅच तुम्ही जिंकलेला आहात. मागील मॅच मध्ये भरत चांगलं काम केलं आपल्या टीमला परत आणण्यामध्ये. चला, पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला बॉल, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप दळवी आणि साजन नांगरे. पहिला बॉल. अजय पाटीलचा पहिला बॉल व्हाईट बॉल आहे. एक खेळाडू आहे रामवाडी शितूरचा, पहिला खेळाडू जो स्ट्राईक एंडला आहे. बॉलिंग करण्यासाठी रेट्रे वारणा टीमचा अजय पाटील बॉलिंग करण्यासाठी आलाय. साजन नांगरे, ज्या खेळाडूच्या नावी भरपूर चर्चा होते, परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. बॉल तयार. अजय पाटील. ओ, चांगला बॉल आहे. बॉटम हँडचा चांगला वापर केला. अलॉंग द ग्रास खेळलाय कार्पेटच्या साह्याने. परफेक्ट बॅटर, परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे साजन नांगरे या खेळाडूला आपण इथे पाहताय. अजय पाटील यांना आपण पाहताय. प्रदीप दळवीचा यावेळेला चांगला फटका सजवला गेला आहे. बॉल चालला लॉंग ऑफ रिजनला. क्षेत्ररक्षण येत आहेत, बॉल पकडतायत तोपर्यंत मी ते फक्त 2 धावा या मुवमेंटला 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना दिसत आहेत. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 4 धावा धावफलकावरती आहे. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती. पॉवर प्ले क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना बॉल तयार. हो, चांगला बॉल आहे, चांगला बॉल. वेग धारण केला, भन्नाट आहे, वेग प्रचंड आहे. या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही आहे. अजय पाटीलची खासियत आहे मित्रांनो, गेले कित्येक वर्ष आपल्या वेगाच्या जोरावरती अगदी प्रभावित केला या गोलंदाजाने. व्हाईट बॉल बरोबर टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती. मला वाटतं एका बाजूला अध्यक्ष तर एका बाजूला उपाध्यक्ष, हे बॅटल आहे मैदानाच्या आतमध्ये. एकच आहे का? एकाच संघाबरोबर तुम्ही खेळताय. अध्यक्ष संदीप पाटील आणि त्याच्याबरोबर आहे सागरदादा दळवी, दोन्ही एकाच टीम मध्ये खेळत आहे. चांगला फटका आहे. साजन नांगरेचा ब्रँडेड स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. मिड विकेटला फेकलाय साजन नांगरेच्या बॅट मधून. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अस्मानी टोला, बॉल सीमा पार. हा धमाका आलाय, टोकलाय षटकार. ज्या खेळाडूच्या नावी भरपूर चर्चा आहे, शाहूवाडी तालुक्याचा एक बेतात बादशाह म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, गेले कित्येक वर्ष आपल्या ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये हा खेळाडू प्रभावित केलाय. मॅग्निफिशंट परफॉर्मन्स. अजय पाटीलच्या विरोधामध्ये हल्ला चढवलाय. आणखीन एक जागा बनवली लॉंग स्टॉप रिजनला. टप्पा टप्पा टप्पा, बॉल सीमा रेषा पार. हा आलाय चौकार. आणखीन एक धमाका, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. साजन नांगरे काउंटर अटॅक अगदी सुरुवातीपासून झगडतोय हा खेळाडू. प्रभावित केलाय, अगदी अटॅक धारण केला या मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीपासूनच आक्रमकतेचं रूप धारण केला. अजय पाटीलच्या विरोधामध्ये हल्ला चढवलाय. ही कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळालाय. एका बाजूला शेर तर एका बाजूला सभाशेर. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न, आल्या पावली मोठा फटका मारायचा, पुढे टाकण्याचा प्रयत्न, रन मिळत नाही आहे. चला, पंच पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही मिनिटं खर्च केलेले आहेत 5. अजय पाटीलने 5 मिनिटं खर्च करत धावा खर्च केल्या 15 धावा धावफलकावरती आहे. चला, पंच 4:28 झाले. तिथून पुढे टाइमर लक्षात घ्या, तुम्हाला कमी वापरायचा. ऑनफिल्ड अंपायर तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. आज दोन्ही अंपायर आपण इथे 3 अंपायर इथे पाहताय. ऑफिशियल अंपायर म्हणून चांगलं काम ते सध्या तरी करत असताना दिसत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी आणखीन एक मिस्टर 360 सुमित घराळे बॉलिंग करण्यासाठी आलाय. सुमितचा पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती. ओह माय गॉड,
पहिलाच बॉल प्रदीपचा टोका. इथे पहा प्रदीपच्या बॅटमधून आसमानी टोला. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय षटकार. असं म्हणतात ना मित्रांनो, खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता आहे. सरड्याला पाहून सरडा कसा रंग बदलतो, या दोन्ही फलंदाजाकडे आपण इथे पाहताय. प्रदीपच्या बॅटमधून हा धमाका आलाय. बॅकफुटवर केले, पंच केले, बॅकफुट पॉइंट क्षेत्रामध्ये. संदीप पाटील तिथे होते, चांगली फिल्डिंग तिथे होत आहेत. सिंगल मध्ये सिंगलने वाढेल, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. 22च्या घरामध्ये 22 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे मित्रांनो. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. 22 धावा. 6 जण आता स्ट्राईक एंडला आलाय. ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं प्रभावित केलाय. उलटा फटका, दुधारी तलवार, लगा तो आबाद नहीं तो बर्बाद. प्ले ऑन द बॉल पडल्यानंतर बॉलनं विकेट किपरचा वेध घेतलाय. क्रिकेटमध्ये या गोष्टी म्हणतात मित्रांनो, असं म्हणतात ना, अगर जर सीधे उंगली से घी निकलती है तो उंगली टेढ़ी क्यों करनी चाहिए, या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतात. परंतु क्रिकेटमध्ये या गोष्टी करायला लागतो मित्रांनो. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर, थोडासा दूर आहे. पंचांनी हात समांतर केलेत. बॉल अभांतर आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 उल्लंघन इथे वापरला गेलाय. पंचांनी अखेर दंडित केलाय. सुमित यांना पुन्हा टाकावा लागेल. हा बॉल तुम्हाला परत टाकावा लागेल. 23 धावा धावफलकावरती आहे. 23 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. कमी गतीचा बॉल, मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षण येत आहे, चांगली फिल्डिंग तिथे होते. सिंगल भीती, सिंगलने वाढेल, सिंगलच्या मदतीने धावफलक 24 या आकड्यावरती. 24 धावा. सुमित थोडीशी घाई करा. 24 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना सुमित घराळ्यास निराश व्यक्त केलाय. आज संघाला थोडासा निराशा व्यक्त केला हा खेळाडू. चांगला बॉल बॅकफुटवर गेलाय, कट केलाय, बॉल झालाय कब पॉइंटला. सिंगल मिळाली आहे. सिंगलला दुहेरीमध्येही कन्वर्ट केलेले आहेत. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. पाहता पाहता 3 धावाही पूर्ण झालेल्या आहेत. दोनों बल्लेबाजों ने आंखों ही आंखों इशारा किया. इक्के को दुक्के में कन्वर्ट किया, दुक्के को तिक्के में कन्वर्ट किया. हे रनिंग बिटवीन द विकेट्स आहे. 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. 3 धावाच्या बरोबर धावफलक पोहोचलाय 27च्या घरामध्ये. 27 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल, टीमची धावसंख्या 27. शेवटचा बॉल, फटका फसलाय. साजन नांगरेची विकेट आहे. सुमित, ओ माय गॉड, ओहो, सुमित कडून अशा कॅचेस भरपूर कमी प्रमाणामध्ये सुटतात आणि ते यावेळेला सुटायला पाहायला मिळालाय. कॅचेस विन द मॅचेस या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतात मित्रांनो. पकडा कॅच, जिंका क्रिकेटचा खेळ. कॅच इथे निसटली, कॅच धरतीला दान दिलेली आहे. चला, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा 28 आहे. 28 धावा धावफलकावरती आहे. 28 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा परिवर्तन झाले. बॉलिंग करण्यासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक हाताळण्यासाठी वसंत आलाय. 3रं षटक हाताळण्यासाठी वसंत यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली जाते. 28 धावा, एक चांगली बाब आहे टीमकडून. शर्वी फायटर्स टीमच्या वतीने एक चांगली बाब आहे. जी भागीदारी मैदानामध्ये सुरू आहे, एकही विकेट गमावला नाही आहे. हा चांगला बॉल, कटर वापर केला गेलाय. कटरचा वापर केलाय. पडल्यानंतर बॉलला थोडासा काटा बदललाय. पिचिंग चांगली होती. या मुवमेंटला योग्य टप्प्याचा वापर इथे केला गेलाय. आज चांगला बॉल, बॅकफुटवर येऊन पंच करायचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला उडवलाय. टप्पा बॉल चाललाय. बॉल क्षेत्ररक्षकांना भेदून अखेर बॉल थांबणार नाही आहे. बॉल सीमा पार. धाबा मिळताय 4. साजन नांगरेच्या बॅटमधून आलाय. हाही खणखणीत चौकार. 4 धाबाने वाढेल. 4 धाबाच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे 32 धावा धावफलकावरती असताना टीमची धावसंख्या 32च्या घरामध्ये 32 धावा. एक बलाढ्यवान सामना, एक महत्वाचा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला विनोद धामणकर, एका बाजूला साजन नांगरे. हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. दोन्ही खेळाडू एकाच गावाचे आहेत
आणि एकामेकांच्या विरोधामध्ये तुम्हाला खेळायचं आहे. हा शॉर्ट बॉल आहे, त्याला हुक करायचा प्रयत्न, परंतु सिंगल इथे मिळेल, सिंगलने वाढेल एका धाबेच्या बरोबर. 33 धाबा धावफलकावरती आहे. टीमची धावसंख्या 33 ऑन दी बोर्ड. 33 धाबा. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तेहतीस धाबा धावफलकावरती आहे. बॉल पुन्हा एकदा तयार. हा चांगला बॉल, चेंज ऑफ पेस, चांगला बॉल, थोडासा दिशा खराब. व्हाईट बॉल. अंपायरचा सिग्नल आला की हा व्हाईट बॉल आहे. अंपायरने एकदा व्हाईट बॉल करार दिला की तो व्हाईट बॉल करारच असेल, कारण त्याला डीआरएस नाहीये. व्हाईट बॉल साठी तुम्ही डीआरएस वापरू शकत नाहीये. हा चांगला बॉल, यावेळी चांगला आहे, यावेळी चांगला स्पेस वापरलाय. पेस चांगला आहे, पडला थोडा, काटा बदलला. काटा बदलणारी गोलंदाजी इथे होती. व्हेरिएशनचा वापर या मुवमेंटला केलाय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगला पलटवार केलाय वसंतने या ओव्हरमध्ये. एक चौकार खाल्यानंतर चांगला पलटवार केलाय. खऱ्या अर्थाने धाबा थांबत नव्हत्या या ओव्हरमध्ये, धाबा थांबवलेल्या आहेत. आणखीन एक चांगला बॉल, थोडा दिशा खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. हा चांगला फटका, इथे फटका फर्स्ट लाईफ फिल्डर सुमित आहे. आता पाहूया सुमित कडून झेल निसटणार नाहीये. अखेर त्यांचे पुतणे बोलतात की चाचूने कॅच पकडलेले आहे तुमच्याकडनं. तुम्हाला 100 रुपयाचं कॅश प्राइस इथे आलाय. नाव आहे काय नाव त्याचं? आरव गराळेकडून 100 रुपयाचं कॅश प्राइस तुम्हाला आलेलं आहे या झेलसाठी. आरव घराळे, अमित घराळे एकाच टीम मध्ये तुम्ही खेळताय. यश 11. चला शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. चला घाई करा, फास्ट. 35. प्रदीप अखेर माघारी जावं लागेल. चला सुमित जर का तुम्ही झेल सोडलात तर 500 रुपयाचं कॅश प्राइस अमित घराळे यांच्याकडून आहे. पस्तीस धाबा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. निलेश बॅटिंग करण्यासाठी आलाय. 35 धाबा. चला प्रॅक्टिस बंद करा विनंती करतोय. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. 1 रन मिळाली. 2 धाबा इथे पूर्ण होत आहेत. या लाल जर्सी वाल्याचं नाव काय? यांचं नाव काय? अक्षनी 11 टीम, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. एखाद्या कुठल्याही खेळाडूला लक्षात घ्या, थोडासा त्रास होता कामा नये विनंती करतोय. थोडंसं बाजूला, जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर कॉमेंट्री बॉक्सच्या मागे थोडीशी जागा आहे. चला ओव्हरची होते समाप्ती. पहिला 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धाबा 37. 37 धाबा. आलाय मैदानाच्या. साजन थोडीशी घाई करा. अजित मैदानाच्या आतमध्ये आलाय. ओव्हर नंबर 4 स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट. 4थ्या ओव्हर मध्ये भैरवीचं षटक हाताळण्यासाठी 37 धाबा धावफलकावरती आहे.
अजितचा पहिला बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न बाखूट पॉइंट रिझन मध्ये बॉल गेलाय. एकच इथे मिळेल, एका धाबेने वाढेल. धावफलक पोहोचलाय 38च्या घरामध्ये, 38 धाबा. अडतीस झालेत, अजूनही 5 बॉलचा के शिल्लक आहे. बॉल तयार. स्विचिट फटका चांगला आहे, परंतु फिल्डर आहे तो बघेल प्रेक्षक. वाह, काय फटका सजवला यार. स्विचिट दुधारी तलवार, बॉल सीमा पार, धावा मिळत आहे 4. आलाय चौकार. अखेर निलेशच्या बॅट मधून हा चौकार आलाय. खणखणीत चौकार ठोकलाय. चौकाराने वाढेल धावसंख्या 42. 42 धाबा धावफलकावरती आहे. अजूनही 4 बॉलचा के शिल्लक आहे. आक्रमकतेचे रूप धारण केलाय. आणखीन एक स्विचिट बॉल यावेळेला निवडला गेलाय. शॉर्ट फाईन लेग निवडलाय. बाकूट पॉइंट क्षेत्र निवडला गेलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर, धाबा मिळत आहे 4. हाही धमाका, आलाय चौकार. जर जर का अजून एक हा बॉलवर जर चौकार ठोकला, निलेश पाटील साठी संधी आहे. विजय निकनकडून चौकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइस आहे. जर या बॉलवर चौकार ठोकला तर. दोन चौकाराबरोबर धावफलक 4 ने सपकन मुसंडी मारेल. सुमित घराळेने जर झेल सोडली तर अमित घराळेकडून 500 रुपयाचं कॅश प्राइस आहे. 46 धावा. अवे फ्रॉम द बॉडी अपील, भरपूर उत्साह होता. अंपायर सिग्नल येतोय की हा वाईट बॉल आहे. व्हाईट बॉल बरोबर धावफलक आहे 47च्या घरामध्ये. 47 धावा धावफलकावरती. बॉल तयार. पुन्हा एकदा अजित. हा दुधारी तलवार, फटका फसलाय. सोपा झेल अगदी पकडला गेलाय. एक लॉलीपॉप झेल टिपला गेलाय विनोद धामनकर यांच्या माध्यमातून. आणि फलंदाज बाद, विकेटचं बटन. चार बॉल झालेत, शेवटचे 2 बॉलसाठी शिल्लक आहे. सूरज आलाय मैदानाच्या आतमध्ये. 47 धावा धावफलकावरती आहे. 47 हा बॉल पाहू शकाल. चांगला बॉल हाताळलाय, चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. रन मिळत नाही आहे. चला नेक्स्ट मॅच. अक्षनी 11 आणि लक्ष्मण 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. अक्षनी 11 आणि लक्ष्मण 11 टीम टॉस साठी या. शेवटचा बॉल 47 धाबा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल, शेवट इथे पहा. शेवट गोड केली आहे षटकाराने. आपला शेवट मात्र इथे गोड केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आसमानी टोला हा फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. चेंडू सीमारेषा पार. हा धमाका आलाय. पहिला डाव इथे संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर धावा झाल्या धावफलकावरती 53 आणि 54 धावाचं लक्ष्य मॅच मध्ये आहे. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन अक्षणी 11 आणि लक्ष्मण 11 टीम. चला टॉस साठी या.
लक्ष्मण 11 या टीमने मला वाटते टॉस अक्षणी 11 टीमने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय ते घेतलाय. चला 54 धाबाचं लक्ष मॅच मध्ये आहे. 54 धाबाचा टार्गेट इथे सोपवला गेलाय. चोपन्न धाबाचा टार्गेट इथे सोपवला गेलाय. चला पंच घाई करा. चला सुमित थोडी घाई करा. अजय पाटील थोडीशी घाई करायची आहे. वेग घेऊ नका विनंती करतोय. फिल्डिंग लावून झालेली आहे. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. आपल्या हक्काची स्पर्धा आहे. आपल्या मानाची स्पर्धा आहे. आपल्या सन्मानाची स्पर्धा आहे. त्यामुळे तुमच्या सहकार्याची आवश्यकता आम्हाला आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष म्हटल्यानंतर तुमच्याच टीम मध्ये आहेत आणि एकाच टीम मध्ये तुम्ही खेळत आहे. बॉलिंग करण्यासाठी साजन आलाय. आणखीन एक शाहवाडी एक्सप्रेस रामवाडी एक्सप्रेस. पहिला बॉल साजनचा पहिलाच बॉल अजय पाटीलला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये प्ले ऑन द बॉल पडल्यानंतर बॉलनं घेतलाय विकेट किपरचा वेध. 54 धाबाचा पाठलाग करायचा आहे. ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थानं प्रभावित केलाय हा खेळाडू आपल्या खेळाच्या जोरावरती तुम्हा सर्वांना अगदी वेध लावलाय. चांगला खेळाडू आहे. चांगला बॉल यार. कोला हात टाकलाय. अगदी परफेक्ट बुंदाच फेकला यार. वेग भरपूर आहे या गोलंदाजाकडे. चेंज ऑफ पेस कटर देखील चांगले टाकतो हा खेळाडू. अगदी आपल्या बोटाच्या जादूवरती ज्या खेळाडूने आज अनेकांना फिरवलाय साजन नांगरे या खेळाडूला आपण इथे पाहताय. सलगचे 2 बॉल डॉट फेकलेले आहे. 54 धाबाचा पल्ला गाठायचा आहे. पहिल्या 2 बॉलवरती धाबा येताना दिसत नाही आहे. एक चांगले गोलंदाज आहेत. आपल्या टीम बरोबर हा खेळाडू सातत्याने खेळत असतो. चांगला बॉल स्वीप करायचा प्रयत्न. हा व्हाईट बॉल एक स्टिक सोडलाय. पंचाने हात समांतर केले. थोडा दंडित केला. परत टाकावाला गेला बॉल. व्हाईट बॉल इथे चांगला बॉल इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून बॉलला पाठवलाय. अजय पाटीलच्या बॅट मधून हा शेवट आलाय. अखेर चौकार. चार धाबाने वाढेल टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 धाबा. हा चांगला बॉल आहे. बॅकफुटवर घेऊन जाऊन पंच करायचा प्रयत्न. ओ माय गॉड बॉल वेगाने चाललाय. 2 क्षेत्ररक्षक आहे. खलाइयों का इस्तेमाल. अगदी सॉफ्ट हँडने बॉल ढकलायचा प्रयत्न. पंच या बॉलवरती धावा किती आहेत? 3 धाबा पूर्ण झालेल्या आहेत. 3 धाबाने वाढेल. 3 धाबाच्या बरोबर एक कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 8 धाबा धावफलकावरती आहे. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. हा चांगला बॉल आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फर्स्ट लाईफ फिल्डर आहे. डाऊन दी बॉल आणि विकेटचं बातन. पहिला धक्का बसलाय. सुमित घराळेच्या खेळीचा खेळ खलास. पहिला धक्का बसलाय. आज संपूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर निराशा व्यक्त केलाय हा खेळाडू. आणखीन एक विकेट. आणखीन एक सफलता प्राप्त होते. सुमित गॉन. विकेटचं बटन. फलंदाज बाद. चला विनोद लवकर मैदानामध्ये जावा.
सुमित अखेर पुन्हा नाराज झालाय. आणखीन एक विकेट, पहिला धक्का बसलाय. ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट मिळाली. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय विनोद धामणकर, मागील मॅचचा हिरो. विनोद धामणकर आलाय, आल्या पावली आक्रमण करायचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, बोटाला झटका, हाताला चटका, टप्पा टप्पा टप्पा, बॉल सीमा पार. हा येतोय चौकार. चौकार सोडल्यामुळे संतोषजी पाटील यांच्याकडून अमित गराळे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइस आलेला आहे चौकार सोडल्यामुळे. चला पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आहेत 12 धाबा धावफलकावरती आहे. 54 धाबाचा पाठलाग करायचा आहे. 54 धाबाचं लक्ष मॅच मध्ये आहे. भलं मोठं लक्षाचा पाठलाग करायचा आहे. अजय पाटील या मॅच मध्ये भरपूर आवश्यकता आहे. आपली बॅट चालवावी लागेल, आपल्या बॅटला तापवावं लागेल या मॅच मध्ये, कारण सुमित स्वस्तात परतलाय. विनोद धामणकरची साथ द्यावी लागेल या मॅच मध्ये. बॉलिंग करण्यासाठी बॉलर आलाय प्रदीप, पुन्हा एकदा आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं. चला प्रदीप, वेळ आपल्याकडे कमी आहे. पंच थोडीशी घाई करा. प्रदीप बॉलिंग करण्यासाठी आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. 12 झालेत. प्रदीपचा पहिला बॉल, चेंज ऑफ पेस, कटरचा वापर केलाय. अजय पाटीलला पुन्हा थांबवलाय. चेंज ऑफ पेस, फिरकीच्या अगदी आपल्या बोटाच्या जादूवरती पहिला बॉल फिरवला गेलाय. चांगला बॉल या मुवमेंटला हाताळला गेलाय. चांगला बॉल, शॉर्ट बॉल आहे, त्याला हुक करायचा आहे. फिल्डर आहे, आता चुकी होणार नाही आहे. टिपला गेलाय जेल, अगदी फ्री होम डिलिव्हरी, सोपा जेल टिपलाय. आणि फलंदाज अजय पाटीलच्या किडीचा के खलास, फलंदाज बाद. चला अजित, पहिला तुम्ही चौकार सोडला होता आणि हा कॅच पकडला, त्यामुळे बक्षीस रिटर्न झाली, बरोबरी झालेली आहे. जर पुन्हा तुम्ही सोडाल तर 100 रुपये पुन्हा लागू होईल. अमोल मैदानाच्या आतमध्ये आहे. 4थ्या क्रमांकावरती आलाय अजय पाटील, स्वस्तात परतलाय. सुमित गराळे परतलाय. ज्या आयकॉनच्या भरोशावर, ज्या खेळाडूच्या अपेक्षा होत्या त्या खेळाडू अगदी स्वस्तामध्ये परतणे, टीमला निराशा व्यक्त करणं, या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. मला वाटते थोडासा अडथळा निर्माण होतो या दोन्ही खेळाडूला. अमोल आलाय मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती. संघ अडचणीमध्ये आहे, भरपूर अडचणीमध्ये आहे यावेळेला. अमोल आलाय. आणखीन एक चांगला बॉल, चेंज ऑफ पेस, कटर, आणखीन एक टप्पा पडला. गतीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे, फलंदाजापेक्षा गोलंदाज चांगल्या प्रकारे श्रेष्ठ आहे. हे प्रात्यक्षिकरण आपण इथे मुवमेंटला पाहताय. पहिल्या 3 बॉलवरती प्रदीपने एकही रन खर्च केली नाही आहे. आपल्याकडे लाईन आणि लेंथ, एकही एक्स्ट्रा रन मात्र खर्च केली नाही आहे या गोलंदाजाने. सटीक लाईन आणि लेंथने गोलंदाजी होऊ दे, योग्य टप्प्याचा वापर या मुवमेंटला केला गेलाय. हा चांगला बॉल आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॉल झालाय. एकच रन मिळेल, एका धाबेने काम चालणार नाहीये. सिंगल मिळते, सिंगलने वाढेल. धावफलक पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 54 धाबाचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. पहिल्या 10 बॉल मध्ये तुम्ही धाबा बनवल्या 13, 2 विकेटचं नुकसान झालंय. 13 धाबा धावफलकावरती आहे. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. हा चांगला बॉल आहे, इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला जाईल, फक्त सिंगल मिळेल.
शेवटचा बॉल आहे 14 धाबा धफलकावरती असताना शेवटचा बॉल चांगला बॉल आहे, चांगला बॉल हाताळला, रन मिळत नाहीये. ओव्हर पिच बॉल इथे टाकला गेलाय. षटक इथे संपलाय. पहिल्या 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस धफलकावरती धाबा इथे पाहताय 14 धाबा धफलकावरती आहे. आता 12 बॉल आणि 40 धाबांची आवश्यकता आहे. प्रदीपने आपल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्या. एक अमूल्य विकेट त्याने घेतलेली आहे. कमालीची गोलंदाजी प्रदीप यांच्या माध्यमातून हाताळण्यात आलेली आहे. चला 12 बॉल आणि 40 धाबांचं इक्वेशन या मॅच मध्ये आहे. निलेश बॉलिंग करण्यासाठी आलाय. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी 12 बॉल मध्ये 40 धाबांची आवश्यकता आहे. बॉलिंग करण्यासाठी निलेश आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये 12 मध्ये 40. पहिलाच बॉल, चांगला टप्पा, व्हेरिएशनचा वापर, अपील मध्ये उत्साह, आणखीन एक डॉट बॉल. आता 11 बॉल आणि 40 धाबांची आवश्यकता आहे. एका हाती सामना सध्या तरी रंगलाय. विनोद धामनकर अजूनही मॅच ऑन आहे. अजूनही मोठे फटके तुम्हाला मारायचे आहेत. मागील मॅच मध्ये अशाच प्रकारचं दृश्य होतं, परंतु या खेळाडूने सामना आपल्या हाती झुकवला होता आणि त्या फटक्याची पुन्हा गरज आहे. 11 मध्ये 40 करायचे आहेत या मॅच मध्ये. 11 बॉल 40 धाबांची आवश्यकता आहे. हा चांगला बॉल, खोला टाकण्याचा प्रयत्न, आहा, रन मिळत नाही आहे. आणखीन एक चांगला बॉल, सलगचा दुसरा डॉट बॉल. आता 10 बॉल आणि 40 करायचे आहेत त्या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. येणारे 10 बॉल आणि 40 धाबांची आवश्यकता आहे. चांगला बॉल आहे, मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका इथे फर्स्ट लाईफ फिल्डर आहे. हा टिपला गेलाय झेल आणि विनोद धामनकर अगदी स्वस्तात तोही परतला गेलाय. फलंदाज बाद, आणखीन एक विकेट, सफलता प्राप्त होते. चला रनआउट साठी तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे अंपायरने. पंचाने इथे पाहू शकाल. चला नॉट आउट आहे. अंपायर सिग्नल नॉट आउट आहे. एकच रन इथे मिळेल. 8 बॉल आणि 39 करायचे आहे सामना जिंकण्यासाठी. विनोद धामनकर अगदी नाराज झाला आपल्या स्वतःवरती. 8 बॉल आणि 39 धाबांची आवश्यकता या मुवमेंटला आहे सामना जिंकण्यासाठी. आज चांगला बॉल, रन मिळत नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 मध्ये 39 करायचे आहेत. साजन थोडी घाई करा टीम. हा नो बॉल आहे. चला
आता 7 मध्ये 37, नो बॉल म्हणजे 2 धाबा ऍड होत आहेत. फ्री हिटची संधी आहे. 7 बॉल मध्ये 37 म्हणजे 7 मध्ये 7 षटकार जरी तुम्ही मारले तरी सामना बरोबरी सुटेल. हा व्हाईट बॉल 7 मध्ये 36. आता 7 मध्ये 7 षटकार जर तुम्ही मारत असाल तर सामना इथून विजेतेपद प्राप्त होऊ शकतो. 7 मध्ये 36 म्हणजे 7 मध्ये 6 मारायचे आहे तुम्हाला. आज चांगला बॉल, रन मिळत नाहीये. व्हाईट बॉल. आता 7 बॉल आणि 35. सात मध्ये 35. फटका फर्स्ट लाईट टीपला गेला इथे झेल आणि फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. चला चला, फ्री हिटची संधी होती त्यामुळे फलंदाज बाद होणार नाहीये. सिंगल मिळते. 6 बॉल आणि 34 करायचे आहे त्या मॅच मध्ये. 6 मध्ये 34. चला, घाई करायची आहे टीम. पुन्हा एकदा विनंती करतोय, बॉलिंग करणारी टीम शर्वी फायटर्स टीम, तुम्हाला शेवटचा कॉल आहे. तुम्ही या मॅच मध्ये भी फार घेतलाय. रविराज ओव्हर नंबर 4 मध्ये आले. 6 बॉल आणि 34 करायचे आहेत. पहिला बॉल संधी आहे आणि टिपला गेलाय झेल. फलंदाज बाद. तर 5 बॉल आणि 34 धाबाचं इक्वेशन या मॅच मध्ये आहे. 5 बॉल मध्ये 5 षटकार जर मारले तरी देखील हा सामना शर्वी फायटर्स टीम औपचारिकता शिल्लक आहे जवळपास या मॅच मध्ये. सिंगल आली आहे. 4 मध्ये 33 करायचे आहेत. आता सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 4 बॉल आणि 33 धाबांची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये 33 धाबा. हा चांगला बॉल हाताळलाय. रन मिळत नाहीये. शेवटचे 3 बॉल आहेत आणि तुम्हाला 33 धाबांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चला, 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 बॉल कंप्लीट करायचे आहेत. 18 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलाय. चला, 2 बॉल साठी शिल्लक. 2 मध्ये 31. 2 बॉल 31. चला, शेवटचा बॉल आणि 30 धाबा तुम्हाला करायच्या आहेत या मॅच मध्ये.